नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे बरेच जण आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये दुखणं, घशामध्ये खवखव होणं, वात वाढणं असे भरपूर छोटे मोठे आजार उद्भवत आहेत. त्यामुळेच या सगळ्यावर एक रामबाण उपाय आज मी घेऊन आली आहे. तर आज आपण बनवतोय खाऊच्या पानांचा चहा. तर याला विड्याची पानं सुद्धा म्हणतात आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की याला धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही ठिकाणी अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. या पानांचे भरपूर फायदे आहेत. ही पानं कफ आणि वातशामक आहेत. यामुळे कफ बॅलन्स होतो आणि अर्थातच त्यामुळे सर्दी, खोकला हे सगळे रोग कमी होतात. त्यानंतर वातशामक आहे, त्यामुळे जॉईंट पेन, मसल पेन, अंगदुखी या समस्यांवर पण छान आराम मिळतो. या पानांचं योग्य पद्धतीने सेवन केलं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच याचे अजून काही फायदे आहेत, जसं की तोंडाची चव गेली असेल तर चव परत यायला मदत होते, पचन सुधारतं, कंठ सुधारतो आणि ही पानं मज्जासंस्थेला उत्तेजित करतात, म्हणजे मेंदूला चालना देण्याचं काम करतात. तर चला मग अशा पद्धतीने अनेक फायदे असलेलं हे पान वापरून आज आपण चहा बनवतोय. तर आजच्या रेसिपीसाठी मला फक्त 2 पानं लागणार आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पानांची देठं काढून याचे असे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे लवंग. तर फक्त 2च लवंग आपण खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतोय आणि एकदम बारीक पण नाही कुटायचे आपल्याला, अशा पद्धतीने ओबडधोबड फक्त क्रश करायचे. तर आता गॅसवर चहाच्या पातेल्यामध्ये मी ॲड करत आहे 1.5 कप एवढं पाणी. तर 1.5 कप किंवा 1.5 पेला तुम्ही पाणी इथे घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपण लगेचच तुकडे केलेली ही पानं टाकतोय. त्याचबरोबर लवंग जी आपण बारीक कुटून घेतली होती ती टाकतोय. पान आणि लवंग या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट जातं, त्यामुळे आपण इथे लवंग वापरतोय. तर आता गॅस चालू करायचा आहे आणि या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली की लगेचच याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा चहा पावडर टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही चहा पावडर स्किप केली तरीही चालेल, पण मग तो काढा तयार होईल आणि या काढ्याला चांगली चव यावी म्हणून आपण खरं तर चहा पावडर वापरतो आणि चहा बनवतोय. याच्याऐवजी तुम्ही गवती चहा वापरला तरीही चालेल. तर बघा, आता 2 मिनटं आपल्याला कमी फ्लेमवरती हा चहा उकळवून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला पानाचा चहा तयार आहे, पण याच्यामध्ये आपण कुठलीच गोड गोष्ट अजूनही टाकलेली नाहीये. तर पहिल्यांदा कपामध्ये हा जो चहा आहे तो गाळून घ्या आणि त्यानंतर यामध्ये 2 चमचे किंवा आवडीप्रमाणे मध टाकायचे आपल्याला. तर मध या चहामध्ये अतिशय बेस्ट आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की खोकल्यावर किंवा घशाच्या कुठल्याही समस्येवर मध अतिशय गुणकारी असतं. तर छानपैकी मिक्स करा आणि गरमागरम हा चहा पिऊन घ्या. तर मंडळी, याच्यामध्ये आपण आलं किंवा इतर मसाले असतात ना चहामधले ते टाकलेले नाही आहेत, कारण ही पानं मुळातच उष्ण असतात आणि या पानांचा एकच दोष आहे, तो म्हणजे जर याचं सेवन जास्त केलं तर पित्त आणि उष्णता आपली वाढू शकते. त्यामुळे आज मी जो चहा तुम्हाला दाखवलाय तो तुम्ही फक्त आजारी असाल, थोडीशी कणकण जाणवत असेल, सर्दी खोकला असेल, इन्फेक्शन झालं असेल तरच प्या, तोही दिवसातून एकदा. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला 100% आराम पडणार याची खात्री मी देते. चला मग, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. रेसिपीला लाईक पण करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.